सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। बसा. काय घडलं दादा, आपण समोर काय आज नागठाणे येथील गट नंबर 702/1/1 या ठिकाणी असणारे अतिक्रमण याबाबत त्यांना जागा देण्याबाबत आम्ही गेली 4 दिवस उपोषणावर बसलो होतो। परंतु काल 1 तारखेला रात्री प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्या दालनात, प्रांताधिकाऱ्याच्या दालनात तहसीलदार सर्वांनी बैठक घेतली। आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं। आम्ही भीमशक्तीचे सर्व पदाधिकारी आणि नागठाणे गावचे जे लाभार्थी आहेत, भूखंड लाभार्थी यांच्या समवेत एक बैठक झाली। त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की शासन ज्या वेळेस लेआउट काढला गेलाय त्या 14 भूखंडाचा, त्या लेआउट रेखांकन नकाशाप्रमाणे जर यांना जागा देता येत असेल तर आपण तातडीने त्यांना 1-1 गुंठ्याची जागा देऊ। परंतु लेआउटला काय प्रॉब्लेम आला, कुठे काय अडचण आली तर आता जो नवीन जी आर आलाय अतिक्रमण नियमित 2011चे पुरावे घेऊन अतिक्रमण नियमित करण्याचा, यानुसार आपण त्यांची अतिक्रमण 100% फॉर्म भरून घेऊन त्यांचे अतिक्रमण नियमित करू आणि त्याच्यानंतर त्यांना घरकुलं मिळतील असा ठराव झाल्यानंतर आज आम्ही उपोषण, तसं पत्र, लेखी पत्र तहसीलदार मी सांगितलं आम्ही आमचं लेखी पत्र तुम्हाला देतो आणि तसं लेखी पत्र आम्हाला भीमशक्तीला मिळालंय। त्यामुळेच आम्ही हे उपोषण स्थगित करतोय। पुन्हा एकदा मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो, साहेब ही गरीब 14 कुटुंब 2002 पासून या भूखंडासाठी वंचित आहेत। ते आपल्याकडे मागणी करत असताना प्रशासनानं पुन्हा जर यांना फसवण्याचा प्रयत्न केला तर मात्र हे उपोषण महागात पडेल प्रशासनाला, हे मी आत्ताच निश्चित ठिकाणी सांगतोय। आणि आज जे पत्र देऊन जो यांना जागा देण्यासंदर्भात जे पत्र मला दिले भीमशक्तीला, त्याबद्दल मी महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांचा या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं आभार मानतो। प्रांत अधिकारी, तहसीलदार सर्वांचा आभार मानतो। आणि या ठिकाणी आम्हाला पत्रकारांनी बी साथ दिली, त्या सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो। आणि आजचं हे आमरण उपोषण जे 4 दिवस या ठिकाणी लाभार्थ्यांनी केलं, त्या सर्वांनी या ठिकाणी त्याला उपोषणाला साथ दिली, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देऊन हे उपोषण आज तात्पुरतं स्थगित करत आहे।